संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा चित्रपट चर्चेत आहे। शिवप्रेमींकडून छावा सिनेमाला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे। अशातच गेल्या काही दिवसांमध्ये छावा सिनेमाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची चांगलीच चर्चा आहे। याबाबत अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत। डॉक्टर अमोल कोल्हेंकडून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता। सोशल मीडियावर देखील आणखी काही प्रश्न या मालिकेबाबत उपस्थित करण्यात आले होते। या मालिकेत छत्रपती शंभूराजेंना कैद झाल्यानंतर पुढे औरंगजेबाने त्यांचा कसा छळ केला हे दाखवण्यात आलं नव्हतं। या मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला अशी चर्चा रंगली होती। याविषयी डॉक्टर अमोल कोल्हेंनी त्यांच्या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून मोठा खुलासा केला आहे। त्याचबरोबर शरद पवारांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना दिली होती का, या सर्व प्रश्नांची उत्तरं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या व्हिडिओमध्ये दिली आहेत। नमस्कार, मी वर्षा वैभव थोरात आणि आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेबद्दल केलेल्या खुलासांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर YouTube व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला। यामध्ये हा खुलासा करण्यात आला आहे। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कोणाचा दबाव होता का? या सध्याच्या चर्चेतील प्रश्नांना उत्तर देताना डॉक्टर अमोल कोल्हेंनी खुलासा करताना म्हटलं, होय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर आणि माझ्या टीमवर दबाव होता। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती। मुळात त्यांनी ही मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपण केलं तेव्हा पाहिली। त्यामुळे 2019च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जातंय याची त्यांना कल्पना देखील नव्हती, असा खुलासा कोल्हेंनी केला आहे। शरद पवारांनी कधीही एका शब्दानेही अमुक प्रसंग दाखवा किंवा दाखवू नका असं सांगितलं नव्हतं। तेव्हा शरद पवारांनी ही मालिका पाहिली देखील नव्हती। शरद पवारांनी मालिका पाहिली ती कोविडच्या काळामध्ये, तेव्हा मालिकेचं पुनर्प्रक्षेपण झालं त्यावेळी त्यांनी ही मालिका पाहिली। त्यामुळे यामध्ये शरद पवारांचा हात होता आणि कोणाला तरी खुश करण्यासाठी मालिकेचा शेवट दाखवला नाही असा खोटा प्रचार करणं हा दादांत खोटा प्रचार असल्याचं देखील यावेळी कोल्हेंनी म्हटलं। डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलेल्या या खुलासाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी अमोल कोल्हेंवर नेमका कोणाचा दबाव होता, मालिकेचा शेवट का गुंडाळण्यात आला, या सर्व प्रश्नांची उत्तरं अमोल कोल्हे यांनी YouTubeच्या माध्यमातून सर्वांना देणार आहेत। अमोल कोल्हे कोणता खुलासा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। सध्या अमोल कोल्हे हे राजकारणात सक्रिय आहेत। त्यामुळे सध्या राजकीय क्षेत्रात विविध जबाबदारी सांभाळत असल्याने अमोल कोल्हे अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत। आता स्वराज्य रक्षक मालिकेविषयी अमोल कोल्हे यांनी कोणते मुद्दे मांडलेत ते पाहूयात। पहिला मुद्दा, माझ्यावर माध्यमांचा दबाव होता। मालिका टीव्हीवर दाखवायची असल्याने नियमावलींचे पालन करणं बंधनकारक असतं। या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला। दुसरा मुद्दा, नैतिकतेचाही माझ्यावर दबाव होता। सलग 40 दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील अबालवृद्धांवर याचा परिणाम दिसला असता। हा विचार आम्ही करणं गरजेचं होतं। तिसरा मुद्दा, आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का, असा प्रश्न मी आमच्या हेतूवर शंका घेणाऱ्यांना विचारतोय। मला अशा ट्रोलर्सची कीव येते, असं देखील अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे। चौथा मुद्दा, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती। मुळात त्यांनी ही मालिका कोरोना काळात पुनर्प्रक्षेपण झालं तेव्हा पाहिली। त्यामुळे 2019च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जातं याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती, असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला आहे।